हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल. तर पहा, इथे एक नवीन स्टोरी आहे. इंग्लिशमध्ये आहे आणि त्याचे आपण मराठीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. पहा, इथे तुमची रीडिंग प्रॅक्टिस होणार आहे. कोणते सेंटेन्स कसे वाचायचे हे तुम्हाला समजेल. त्यानंतर त्याचे प्रत्येक शब्दाचे मराठी मीनिंग मी ते सांगणार आहे. त्याचबरोबर कोणत्या सेंटेन्समध्ये कोणते वर्ब वापरलेले आहेत आणि ते कोणत्या काळामध्ये आहे हे मी सांगणार आहे. तर पहा, स्टोरी खूप छान आहे, तुम्हाला नक्की आवडेल. तर पहा, स्टोरीचं नेम आहे द मॅजिक लँड. मॅजिक मीन्स जादुई, लँड मीन्स जमीन. जादुई जमीन असे स्टोरीचं टायटल आहे, म्हणजे स्टोरीचं नाव आहे. तर पुढे पहा, फर्स्ट सेंटेन्स आपण रीड करूयात. बघा, मॅथ्यू अँड हीज फ्रेंड्स यूज्ड टू प्ले इन द पार्क डेली. बघा, मॅथ्यू हे का मुलाचे नाव आहे. अँड हीज फ्रेंड्स, हीज म्हणजे त्याचे, फ्रेंड्स मीन्स मित्र, हीज फ्रेंड्स मीन्स त्याचे मित्र. यूज्ड टू प्ले. बघा, यूज्ड टू म्हणजे आपण एखादी गोष्ट रोज रोज करत असेल, नेहमी, किंवा ती आपली सवय असेल तर त्यासाठी यूज्ड टू हे यूज करतात, हे लक्षात ठेवा. प्ले, प्ले मीन्स, प्ले हे वर्ब आहे. प्ले मीन्स खेळणे. इन द पार्क डेली, पार्क मीन्स उद्यान किंवा बाग. डेली मीन्स नेहमी. बघा, मॅथ्यू अँड हीज फ्रेंड्स यूज्ड टू प्ले इन द पार्क डेली. बघा, मॅथ्यू आणि त्याचे मित्र ते काय करायचे, रोज एका गार्डनमध्ये म्हणजेच बागेमध्ये, पार्कमध्ये ते दररोज खेळत असत. हे पहिल्या सेंटेन्सचं ट्रान्सलेशन आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा. मॅथ्यू वॉज व्हेरी मिस्चिवियस. मिस्चिवियस मीन्स खोडकर. तो वॉज मीन्स होता, व्हेरी मीन्स खूप. मॅथ्यू वॉज व्हेरी मिस्चिवियस मीन्स तो एक खोडकर मुलगा होता, तो खूप खोडकर मुलगा होता. पुढे पहा. ही ऑलवेज यूज्ड टू फाइंड वेज टू ट्रबल हिज फ्रेंड्स. ही मीन्स तो, ऑलवेज मीन्स नेहमी, यूज्ड टू, बघा इथेही तो दररोज काय करायचा, दररोज एखादी गोष्ट करायची, म्हणजेच इथं काय यूज्ड टू आलेला आहे, नंतर रिपीट आलेला आहे. पहा, फाइंड वेज टू ट्रबल हिज फ्रेंड्स. बघा, फाइंड मीन्स शोधणे, वेज मीन्स मार्ग, टू ट्रबल मीन्स त्रास देणे, हिज फ्रेंड्स त्याचे मित्र. तो कुणाला त्रास द्यायचा, त्याच्या मित्रांना. ही ऑलवेज यूज्ड टू फाइंड वेज टू ट्रबल हिज फ्रेंड्स. तो त्याच्या मित्रांना नेहमी कोणत्या वेने म्हणजे मार्गाने त्रास द्यायचा. ही ऑलवेज यूज्ड टू फाइंड वेज टू ट्रबल हिज, तो नेहमी आपल्या मित्रांना त्रास देण्याचे मार्ग शोधत असेल. वेज मीन्स मार्ग. पुढे पहा. समटाइम्स मीन्स काही वेळा. ही पुश्ड, ही मीन्स तो, पुश्ड मीन्स ढकलायचा. ही पुश्ड देम मीन्स त्यांना. अँड समटाइम्स काही वेळा. किक्ड दे मीन्स लात मारायचा. तो काही वेळा काय करायचा, समटाइम्स ही पुश्ड, तो काही वेळा लात घालायचा. देम मीन्स त्यांना. अँड समटाइम्स किक्ड देम मीन्स काही वेळा तो लात मारायचा. पुढे पहा. मॅथ्यूज ग्रँडफादर also used to walk in the same park. मॅथ्यूज ग्रँडफादर मीन्स आजोबा, also मीन्स सुद्धा, used to walk in the same park. बघा, इथे नंतर used to आलेला आहे, म्हणजे ते दररोज काय करायचे, नेहमी वॉक करायचे, ही त्यांची सवय होती, म्हणून ते used to इथे वापरलेलं आहे. वॉक इन द सेम पार्क. वॉक मीन्स चालणे. कुठे, इन द सेम पार्क मीन्स त्याच उद्यानात किंवा त्याच बागेमध्ये ते चालायचे, वॉक करायचे. पुढे पहा. फॉर क्वाईट सम टाईम मीन्स बऱ्याच वेळा. ही हॅड बीन ऑब्झर्विंग मीन्स निरीक्षण करीत असे. मॅथ्यूज बिहेवियर, म्हणजे बिहेवियर मीन्स वागणं. ते काय करायचे की ते बऱ्याच वेळा मॅथ्यूचे वागणं जे आहे ते काय करायचे, ऑब्झर्व करत असायचे. पुढे पहा. वन डे मीन्स एके दिवशी. ही थॉट दॅट इट वॉज इम्पॉर्टंट टू टीच मॅथ्यू गुड मॅनर्स. ही थॉट मीन्स त्यांना वाटले, दॅट इट वॉज इम्पॉर्टंट म्हणजे ते, वॉज मीन्स होते, इम्पॉर्टंट मीन्स महत्त्वाचे, टू टीच म्हणजे त्यांना शिकवणे, मॅथ्यू गुड मॅनर्स. गुड मॅनर्स मीन्स चांगले शिष्टाचार.
वन डे ही थॉट दॅट इट वॉज इम्पॉर्टंट टू टीच मॅथ्यू गुड मॅनर्स. त्यांना काय वाटले की एके दिवशी की मॅथ्यूला गुड मॅनर्स शिकवणे काय आहे, इम्पॉर्टंट आहे असे त्यांना वाटले किंवा असा त्यांनी विचार केला. पुढे पहा. द नेक्स्ट इव्हिनिंग. नेक्स्ट इव्हिनिंग म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी. इव्हिनिंग मीन्स संध्याकाळी, नेक्स्ट मीन्स नंतरच्या संध्याकाळी. द ग्रँडफादर मीन्स आजोबा. अप्रोच्ड मॅथ्यू मीन्स अप्रोच्ड मीन्स जवळ जाणे, म्हणजे ते जवळ गेले. बघा हे इथे पास्ट टेन्स आहे. अप्रोचचा अप्रोच्ड हा पास्ट टेन्स आहे. मॅथ्यू अँड हिज फ्रेंड्स. त्यांनी काय केलं, नेक्स्ट इव्हिनिंग म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते मॅथ्यू आणि त्याच्या फ्रेंडजवळ ते गेले. पुढे पहा. ही हँडेड अ गोल्डन टॉय टू ईच वन ऑफ देम अँड सेड. त्याने काय केलं, ही मीन्स तो, हँडेड मीन्स हातामध्ये दिले, अ गोल्डन टॉय मीन्स सोन्याचे टॉय, सोन्याचे खेळणे, टू ईच वन ऑफ देम मीन्स वन ऑफ देम मीन्स प्रत्येकाला. त्यांनी काय केले, प्रत्येकाच्या हातामध्ये काय केले, सोन्याचे एक एक टॉय दिले. आणि सेड मीन्स त्यांनी सांगितलं किंवा म्हणाले की ते कीप धिस टॉय अंडर युअर पिलो ॲट नाईट. कीप मीन्स ठेवणे, धिस टॉय म्हणजे हे खेळणे, अंडर मीन्स खाली, युअर पिलो कुठे, पिलोच्या खाली, पिलो मीन्स उशी, ॲट नाईट कधी, रात्री, रात्रीच्या वेळी पिलो खाली म्हणजेच उशी खाली ते टॉय आहे ते ठेवायला, कीप मीन्स ठेवणे, ठेवायला सांगितले. अँड इन युअर ड्रीम्स, इन युअर ड्रीम्स मीन्स स्वप्न, इन युअर ड्रीम्स मीन्स स्वप्नामध्ये, यू ऑल विल रीच अ मॅजिकल लँड. यू मीन्स तुम्ही, ऑल मीन्स सगळे, विल, विल हे काय आहे, फ्युचर टेन्स, तुम्ही तिथे पोहोचाल म्हणजे काय की भविष्यकाळामध्ये हे सेंटेन्स आहे, विल म्हणून आलेलं आहे इथे. विल रीच अ मॅजिकल लँड मीन्स जादुई जमीन, लँड मीन्स जमीन. तुम्ही काय कराल की स्वप्नामध्ये, यू ऑल विल रीच अ मॅजिकल लँड, तुम्ही स्वप्नामध्ये मॅजिकल लँडमध्ये पोहोचाल. देन त्यानंतर, टुमारो आय विल आस्क यू ऑल व्हॉट यू सॉ अँड डिड देअर. बघा टुमारो मीन्स उद्या, आय विल आस्क यू इथे सुद्धा फ्युचर टेन्सचे सेंटेन्स आहे म्हणून विल आलेलं आहे. उद्या मी विचारेन, हे काय की आय विल आस्क यू हे फ्युचर टेन्स सेंटेन्स आहे म्हणून इथे विल आलेलं आहे. आय विल आस्क यू उद्या मी तुम्हाला विचारेन, आस्क मीन्स विचारणे. ऑल व्हॉट यू सॉ म्हणजे व्हॉट मीन्स काय, यू सॉ तुम्ही काय पाहिले, अँड डिड देअर, डिड डूचं पास्ट टेन्स आहे डिड, म्हणजे तुम्ही काय पाहिले स्वप्नामध्ये आणि काय केले ते मी उद्या तुम्हाला विचारेन असे आजोबा म्हणाले. पुढे पहा नेक्स्ट पॅराग्राफ. द फॉलोइंग डे म्हणजे दुसऱ्या दिवशी, द ग्रँडफादर मेट देम इन द पार्क. बघा इथेपर्यंत आपण घेऊयात. द ग्रँडफादर मेट मीन्स भेटले, दे मीन्स त्यांना, इन द पार्क मीन्स बागेमध्ये आजोबा त्यांना भेटले, अँड मीन्स आणि, आस्क्ड मीन्स विचारले, द चिल्ड्रन मीन्स मुलांना, अबाउट देअर ड्रीम्स त्यांच्या कशाबद्दल, ड्रीम्स मीन्स स्वप्नाबद्दल त्यांनी विचारले. एव्हरीवन प्रत्येकजण, डिस्क्राईब्ड मीन्स त्यांनी वर्णन केले की, द ॲडव्हेंचर्स मीन्स ते साहसाचे त्यांनी काय केले, एव्हरीवन डिस्क्राईब्ड द ॲडव्हेंचर्स दे हॅड इन द मॅजिकल लँड. त्यांनी मॅजिकल लँडवरती जे काय काय केलं त्यांनी ते डिस्क्राईब करायला केलं. डिस्क्राईब मीन्स वर्णन करणे. बट पण, मॅथ्यू डिड नॉट इवन उत्तर अ वर्ड ॲज ही हॅड ड्रीम्ड ऑफ न्यू वेज टू ट्रबल हिज फ्रेंड्स. बघा पुढे. बट मॅथ्यू डिड नॉट इवन उत्तर म्हणजे त्याने एक सुद्धा शब्द उच्चारला नाही. अ वर्ड मीन्स एक सुद्धा शब्द नाही. ॲज ही हॅड ड्रीम्ड म्हणजे त्याने स्वप्नामध्ये पाहिलेला एकही शब्द पाहिलेला नव्हता की, ही हॅड ड्रीम्ड ऑफ न्यू वेज टू ट्रबल हिज फ्रेंड्स. का पाहिला नव्हता, कारण तो त्याच्या स्वप्नामध्ये काय पाहत होता, ड्रीम्ड ऑफ न्यू वेज मीन्स नवीन मार्ग तो
शोधत होता. टू ट्रबल हिज फ्रेंड्स, तो त्याच्या मित्रांना कसा त्रास द्यायचा हे तो त्याच्या स्वप्नामध्ये पाहत होता. त्यामुळे त्याने त्या ॲडव्हेंचरबद्दल एकही शब्द उच्चारलेला नव्हता. पुढे पहा. आफ्टर रिटर्निंग होम, आफ्टर मीन्स नंतर, रिटर्न मीन्स परत येणे, होम म्हणजे आफ्टर रिटर्निंग होम मीन्स घरी परतल्यानंतर. मॅथ्यूज ग्रँडफादर एक्सप्लेनड हिम दॅट मीन्स काय केलं की मॅथ्यूच्या आजोबाने एक्सप्लेनड मीन्स सर्व काही काय स्पष्ट समजावलं की त्याला. हिम मीन्स त्याला. दॅट व्हॉट एव्हर म्हणजे काहीही अ पर्सन डीड अँड थॉट थ्रू आउट द डे इज रिफ्लेक्टेड इन हिज ड्रीम्स. बघा, दॅट व्हॉट एव्हर अ पर्सन डीड म्हणजे एखादा पर्सन किंवा माणूस जो थ्रू आउट द डे दिवसभर जो काही करतो तो काय तेच काय होतं आपल्या स्वप्नामध्ये रात्री येत असतं. बघा, डीड अँड थॉट मीन्स जे दिवसभर आपण काही करतो किंवा आपल्याला काही वाटतं तेच आपल्या स्वप्नामध्ये रिफ्लेक्ट होतं, म्हणजे त्याचंच प्रतिबिंब आपल्या स्वप्नामध्ये येतं इन हिज ड्रीम्स. तर तेच त्या माणसाच्या स्वप्नामध्ये येत असतं असं त्यांना म्हणायचं आहे. बघा, मॅथ्यू अंडरस्टूड हे मॅथ्यूला समजलं. अँड प्रॉमिस्ड मीन्स वचन देणे. हिज ग्रँडफादर नॉट टू हार्म एनीवन इन फ्युचर. ते मॅथ्यूला अंडरस्टूड झाल्यानंतर समजल्यानंतर त्यानं काय केलं की त्याच्या आजोबांना एक प्रॉमिस दिला. प्रॉमिस्ड हिज ग्रँडफादर नॉट टू हार्म मीन्स नुकसान करणे. एनीवन मीन्स कुणालाही कोणाचेही नुकसान करणार नाही असं त्यानं प्रॉमिस दिलं. इन फ्युचर मीन्स भविष्यामध्ये तो कोणतेही आणि कुणाचेही नुकसान करणार नाही असं त्यांनी प्रॉमिस केलं. कुणाला? त्याच्या ग्रँडफादरला. बघा, मोरल मीन्स तात्पर्य. स्टोरीचं काय आहे मोरल, तात्पर्य काय आहे बघूया. बी केअरफुल विथ युअर थॉट्स अँड ॲक्शन्स. बी केअरफुल म्हणजे सावधानता बाळगा. विथ युअर थॉट्स मीन्स आपले जे विचार आणि ॲक्शन्स मीन्स कृती. आपले जे विचार आणि ॲक्शन्स आहेत, कृती आहेत, त्याबद्दल सावधानता बाळगावी असं स्टोरीचं मोरल आहे, तात्पर्य आहे. थँक्यू. स्टोरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा स्टोरी पाहण्यासाठी अजून स्टोरीला लाईक करा म्हणजे आम्हालाही प्रोत्साहन मिळेल. थँक्यू.